महापालिकेप्रमाणेच नाशिक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीलाही सकाळपासून उत्साहामध्ये सुरुवात झाली आहे। ग्रामीण भागातल्या अनेक मतदान केंद्रांवर आज सकाळपासून अशा पद्धतीची गर्दी पाहायला मिळते। संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळजवळ 24,27,000 मतदार जिल्हा परिषदेच्या गट आणि गणासाठी मतदान करणार आहेत। यासाठी 3,500 मतदान केंद्र जिल्ह्यामध्ये तयार करण्यात आले आहेत, ज्याच्यावर 18,000 मतदान कर्मचारी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतील। प्रत्येक मतदान केंद्रावर जवळजवळ 1200 ते 1400 मतदार जे आहेत ते असणार आहेत। एकूणच काय तर गेले 3 टर्म गेली 15 वर्ष सलगपणे राष्ट्रवादीची जिल्हा परिषदेवर सत्ता आहे, परंतु यंदा छगन भुजबळांच्या अनुपस्थित होत असलेली ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। दुसरीकडे विधानसभा लोकसभेनंतर शिवसेना आणि भाजपने या मिनी मंत्रालयावर सुद्धा कब्जा करण्यासाठी सर्वतोपरी अशा पद्धतीची ताकद पणाला लावली आहे। साहजिक आहे जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय मानलं जातं। ग्रामीण राजकारणासाठी जिल्हा परिषदेच्या राजकारणातलं यश हे महत्त्वाचं मानलं जातं आणि त्याच्यामुळे या जिल्हा परिषदेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, संसदी।